नाशिक जिल्हा ही कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते, मात्र याच बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय। त्यातच डिझेलचा तुटवडा असल्याने शेतीची कामही खोळंबली आहेत। शेती, नांगरणी, मशागत, पेरणी या सगळ्याच अडचणी शेतकऱ्यांसमोर केवळ डिझेल तुटवड्यामुळे उभ्या राहिल्याने शेतकरी संकटात सापडलाय। शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमी भाव द्या, विकलेल्या कांद्याला किमान 1500 रुपये अनुदान द्या, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करतोय। शेतकऱ्याचं गणित एकदम कोलमडून जायले। आज शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। खताचे भाव कुठे गेले, सर्वच गोष्टीचे भाव, डिझेल पेट्रोल आज चौथ्यांदा वाढले। काय करेल शेतकरी, एवढं करून डिझेल भेटत नाही आणि शेतीला मशागतीला भरपूर डिझेल लागतं। वाहतुकीचा अवकाळा झाला लोकांच्या, कांदे वाहत आहे ना, मार्केटला भाव नाही। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोहित पवार उद्या नाशिकमध्ये मोर्चा काढणार आहेत। कांदा उत्पादकांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी सकाळी 9 वाजता नाशिकच्या चांदवड चौफुली इथे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन रोहित पवारांनी केलं आहे। सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या लिलावाला सुरुवात झाली। सोलापूरच्या बाजारात 150 टन कांद्याची आवक झाली। करमाळ्याहून सोलापूरला कांदा आणण्यासाठी प्रति पोत 40 ऐवजी 60 रुपये द्यावे लागले। बाजारात भाव जैसे थेच आहेत, मात्र खर्च जास्त होत असल्यानं शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसला। काही आवक या ठिकाणी कमी दिसत असताना सुद्धा बाजारभाव कमी होतात आणि आम्ही करमाळ्यावरून कांदा घेऊन आलो। तर जी गोणी 40-50 रुपयाला येत होती ती आज ही डिझेलचा भाव वाढल्यापासून आज 60 रुपयाने, आज अजून 3 रुपये वाढल्यामुळे अजून पण ही वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही खर्च बी निघत, मजुरी आणि उत्पादन खर्च निघणं सुद्धा कठीण झालेलं आहे शेतकऱ्यांचं। कांदा कसाच परवडत न परवडण्यासारखं पीक झालं। आता पीक दुसरं घ्यायचं शेतकरी विचारात, कांदा परवडतच नाही। डिझेल वाढलं की बघच तर रेट वाढते, वाहतुकीचा सगळा खर्चच वाढतोय। काय ते 110 रुपयाला गुन्हे इथे आणायला पडते, 50 रुपयाचे गुन्हे काही इथे राहते। किती खर्च झाला, की प्रत्येक गुन्ह्याला किती खर्च आहे आणायला? 65 रुपये लागतात आणि घ्यायला 50 रुपये, तेवढंच येते। काय जाय पुरते खर्च येते काय करावं। इंधन दरवाढ आणि कांद्याला हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी उद्या सोलापुरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे। खासदार प्रणिती शिंदेच्या नेतृत्वात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको करण्यात येईल। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आंदोलन करत सोलापूर हैदराबाद आणि सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन होईल। दरम्यान कॉक्रोच जनता पार्टी ही क्रांतीची सुरुवात आहे, येत्या काळात तुम्हाला उद्रेक पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे। कांद्याचे भाव घसरत आहेत, पेट्रोलचे भाव वाढत आहेत, डिझेल आता पेट्रोल पंपवर बंद करण्यात आलं आहे असं मला आज बरेच शेतकऱ्यांचे फोन आले। काही ठिकाणी त्या ठिकाणी फक्त 500 रुपये 2000 रुपयाचं डिझेल भरण्याची परवानगी देत आहेत। त्यासोबत खत पण त्या ठिकाणी बंद, शेतकऱ्यांना मिळत नाही आहे। हे सगळं सुरू असताना आम्ही उद्या जन आक्रोश रस्ता रोको मार्केट यार्डामध्ये सगळे शेतकरी, कारण का जसं मी म्हणाली डोक्यावरनं पाणी गेलं आणि आता लोकांमधून तुम्हाला उद्रेक आणि उठाव, त्याचं पहिलं पाऊल कॉक्रोच जनता पार्टी होतं, पण आता रस्त्यावर पण लोक उतरल्याशिवाय राहणार नाही। नाशिकमधील सटाणा तालुक्यात राहुडमध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली। बदलतं हवामान, कांद्याला मिळालेला कवडीमोल भाव आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे गुलाब निकम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली। 3 एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या निकम यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता। परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान झाल्यानं ते आर्थिक विवंचनेत होते। देशामध्ये पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली। पेट्रोल 2 रुपये 61 तर डिझेल 2 रुपये 71 पैशांनी महाग झालं। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं आणि रुपयाच्या अवमूल्यनामुळे ही दरवाढ झाली। गेल्या 12 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे। वाढलेल्या दरांमुळे वाहतूक खर्च देखील वाढला। भाजीपाला, धान्यासह जीवनावश्यक वस्तू यामुळे महागणार असून महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी इंधन दरवाढी विरोधात मोदी सरकारवर निशाणा साधला। सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींचा महागाई मानव असा उल्लेख त्यांनी केला असून
केंद्र सरकारनं जनतेच्या खिशावर हळूहळू वार केल्याचा त्यांनी आरोप केला. राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर टप्प्याटप्प्यानं वाढवले जात आहेत, जेणेकरून सामान्य नागरिकांच्या लगेच लक्षात येऊ नये. आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून देशात आर्थिक संकट येण्याचा इशारा दिला होता, मात्र पंतप्रधान मोदी निवडणुकांमध्ये व्यस्त होते. निवडणुका संपताच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 8 रुपयांची वाढ करण्यात आली. यापुढे देखील इंधनाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं राहुल गांधी म्हणाले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या किमतींच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाकडून पुण्यात बैलगाडी आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील मुख्य रस्त्यांवर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बैलगाडीनं प्रवेश केला आणि बैलगाड्या घेऊन आपचे हे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर पोहोचले. मुळात जी मोदी सरकारने जनतेला जे आव्हान केलेलं आहे प्रत्यक्षामध्ये ती तडजोड आहे, एका अर्थाने मलमपट्टी आहे. मूळ आजारावरती तो पर्याय नाही. गेल्या वर्षभरामध्ये तब्बल 2 लाख कोटीची परकीय गुंतवणूक निघून गेलेली आहे. ही इतकी परिस्थिती आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आज 5वा दिवस आहे पेट्रोल वाढायचा भाव असेल आणि असाच 2 दिवसांदिवस वाढणार आहे. त्या सगळ्या निषेध आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे वेळ खा कुंजोंचा पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात पुण्यात आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं जमावबंदीचे आदेश काढले. जमावबंदी काळात आंदोलनं, मोर्चे आणि सभांवर बंदी असेल. या आदेशानुसार सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृतींवर बंदी घालण्यात आली. नियम मोडणाऱ्यांच्या वस्तू यात जप्त करून कारवाई होणार आहे. हा आदेश 14 दिवसांपर्यंत लागू राहील. पुढे वाढवण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी लागते. पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढी विरोधात हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं. हिंगोली शहरातील इंदिरा गांधींच्या पुतळ्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भर उन्हात ठिय्या आंदोलन केलं. केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. जिल्ह्यातील डिझेल टंचाई तातडीनं दूर करून शेतकऱ्यांना सुरळीत आणि मुबलक डिझेलचा साठा हा द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. या ठिकाणी 45 डिग्री सेल्सिअसमध्ये शेतकरी रांगा लावून थांबलेत. रात्रभर त्यांना पेट्रोल पंपावर झोपावं लागते आणि या देशाचे पंतप्रधान विदेशात जाऊन चॉकलेट वाटण्याचं सोंग या ठिकाणी करत असतील. आणि या शेतकरी बांधवांना तुम्ही बघत असाल, हिंगोली जिल्ह्यातील एक शेतकरी बांधव वसमतमध्ये जो रोडवर त्यांनी कॅन ठेवली होती, त्यांच्या गाडीच्या धडकेनं आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आज शेतकरी त्यांचा हे मृत्यू एवढे वाढत चाललेले तरी या देशाच्या पंतप्रधानाला, या सरकारला काही काळजी नाही चालली. काल परवा मंत्री गिरीश महाजन म्हणतात कुठे पेट्रोल टंचाई, डिझेल टंचाई, एवढ्या मोठ्या रांगा त्यांना दिसत नाहीयेत का? या आज राज्यामध्ये एवढी बिकट परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे, ती यांना कळत नाही का? म्हणून या ठिकाणी या 45 डिग्री सेल्सिअस मध्ये इथला प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता आता लढणार आहे आणि तो संघर्ष करणार आहे. प्रत्येक जागी 5-5 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत आणि हे लोक माईकवर सांगतात की पेट्रोल टंचाई नाही. सगळ्या गोष्टीची टंचाई आहे. हे सरकार अक्षम्य आहे. यांची क्षमता बिलकुल नाही आहे आणि हे बदलच करायला पाहिजे या सरकारचा. त्याच्याशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाही. इंधन दरवाढी विरोधात वंचित बहुजन आघाडीनं अकोल्यामध्ये एक अनोखा मोर्चा काढला. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडी, घोडे आणि गाढवांचा वापर करण्यात आला. टॉवर चौकातील वंचितच्या जिल्हा कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक बैलगाडीसह घोडे आणि गाढवांवर बसून सरकारचा अनोख्या पद्धतीनं इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. दिन के सबसे बुरे दिन आ गए. सिलेंडर भी एक सस्ते में, अभी 9 सिलेंडर भरने के लिए 1200-1500 रुपए लेते हैं. ये अच्छे दिन नहीं है, सबसे बुरे दिन आ गए. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. करवीर शिवसेनेच्या वतीनं कोल्हापूर हुपरी मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी दुचाकी वाहनासह गॅस सिलेंडरला प्रतिकात्मक हार घालून केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शनं केली. पुणे महापालिकेच्या वाहनांसाठी होणारा वाढता इंधन खर्च आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनानं आता कठोर पावलं उचलली. महापालिकेच्या विविध विभागांकडून वाहनांचा होत असलेला अवाजवी वापर, अनावश्यक प्रवास आणि वाढता इंधन खर्च लक्षात घेता अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी सर्व विभाग प्रमुखांना इंधन बचतीबाबत तातडीचे आदेश दिले. महापालिकेच्या वाहनांचा वापर अत्यावश्यक कामांसाठीच करावा, प्रवासाचं योग्य नियोजन करावं, तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शक्य तिथे कारपुलिंगचा मार्ग अवलंबावा असे स्पष्ट आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत.
सलग चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली. या दरवाढीचा फटका हा सर्वसामान्यांसह कृषी क्षेत्रालाही बसणार अशी प्रतिक्रिया गोंदियातील नागरिकांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचं बजेट कोलमडत चाललंय. सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर हे कमी करावे अशी मागणी कोल्हापूरकरांनी केली. युद्धाचा परिणाम होणार हे माहीत आहे, मात्र एकूण किती दरवाढ होणार याबाबत सरकारनं स्पष्टता द्यावी अशी मागणी काही नागरिकांनी केली. परभणीत डिझेल टंचाई सलग 6व्या दिवशी कायम आहे. शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेल पूर्णपणे संपलंय. अनेक पंपांवर नो स्टॉकचे फलक लागले असून वाहनधारकांना डिझेलसाठी एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागते. नांदेड जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची चांगली स्थिती आहे, परंतु या ठिकाणी लोक भावनिक होत असल्यामुळे प्रत्येक शेतकरी आणि वाहन चालक आपल्या गरजेपेक्षा जास्त डिझेल खरेदी करून साठा करतोय. तेल कंपन्यांकडून नियमित पुरवठा होत असल्यानं जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पेट्रोल पंप असोसिएशननं केला आहे. पेट्रोलचा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये कुठली टंचाई नाही. डिझेलची थोडी बहुत मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डिझेलची टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होत आहे. परंतु रोज या ठिकाणी आवक सरकारी तेल कंपन्यांकडून आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची टंचाई नाही आहे. परंतु लोकांची मागणी जास्त वाढल्यामुळे या ठिकाणी थोडी बहुत टंचाई जाणवल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात सलग 11व्या दिवशी डिझेलचा ठणठणाट पाहायला मिळाला. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी वाहनधारकांवर डिझेलसाठी भटकंतीची वेळ आली. वाशिम शहरात कोणत्याच पेट्रोल पंपांवर डिझेल मिळत नसल्याचं चित्र आहे. नाशिकमध्येही दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्या, त्यामुळे आता दरवाढ होणारच अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. तर पेट्रोल 100 पार काय 150 पार जाईल अशी ही प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. 10 दिवसामध्ये 9 रुपये कंप्लेंट वाढवले या सरकारने. काय आता त्याला काहीच करू शकत नाही आपण, कारण की आता आपल्याला सायकलची सवय नाही राहिली, त्याच्यामुळे 150पर्यंत तर नक्की जातील अशी अपेक्षा आहे. त्याच्यावर थांबलं तर आपलंच हे समजायचं. इंधनाचे दर वाढले तर पर्याय सर्वच गोष्टींचे भाव वाढतात. भाव वाढले तर सर्वसामान्य जनता आणि गरिबांचे खूप हाल होतात. सरकार वाढवते ते आपण करणार काय त्याला? मग आता त्यांना तर सांगू शकत नाही, थांबू शकत नाही तुम्ही. ते वाढवणार होता भरावंच लागेल, गाडी तर चालवत लागेल, नोकरीवर तर जावंच लागेल. नाही गेलं तर मग खायचं काय आम्ही? मग जगात अनेक देशांनी इंधनाची आणीबाणी घोषित केली. काही ठिकाणी लॉकडाऊन आहे, मात्र आपण सगळीकडे इंधनाचा पुरवठा करत आहोत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी इंधनाची साठेबाजी करू नये असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. जगामध्ये अनेक देशांनी पेट्रोल डिझेलची इमर्जन्सी घोषित केलेली आहे. काही ठिकाणी 2-2 दिवस लॉकडाऊन आहे. अशाही परिस्थितीत आपल्या इथे पेट्रोल डिझेल आपण देण्याचा प्रयत्न करतो. या सीझनमध्ये आता शेतकरी देखील टक्कीमध्ये डिझेलची मागणी करतात. साधारणपणे नॉर्मली आपण ती देत नाहीत, पण या सीझनमध्ये शेतकऱ्यांना आपण देत असतो. पण शेतकऱ्यांच्या नावाने कोणी दुसऱ्यांनी होर्डिंग करू नये. पेट्रोल डिझेलचे दर आणखी वाढणार आहेत, येतो ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी हे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर टीका केली. सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली, पण अजून बैठक झालेली नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. आम्हाला याचं काही आश्चर्य वाटत नाही. गेल्या 6 महिन्यातली राहुल गांधी, अखिलेशजी, ममता दिदी आणि आमच्या सगळ्यांची संसदेतलीच भाषणं जर तुम्ही काढून बघितली तर तुमच्या लक्षात येईल सातत्याने पेट्रोल डिझेलचे भाव प्रचंड वाढणार आहे. याच्यासाठी काय नियोजन आहे? तुमच्याशीच बोलताना मी भारत सरकारला विनंती केली होती की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. जगात क्रायसिस चाललं आहे, भारतात इकॉनॉमिक क्रायसिस करून आपली इकॉनॉमी प्रचंड, आपली आर्थिक व्यवस्था ही कोलमाडेल काय अशी परिस्थिती आलेली आहे. हा देश आर्थिक डबघाईला येणार हे गेले 6 महिने आम्ही सगळे सांगतोय. आता मात्र सर्वसामान्यांनाही झळ लागते. लोक मरतायत, खून पडतायत, लोक मारामाऱ्या करतायत, पेट्रोल पंपावरती दंगे सुरू होतील. अजून 4 दिवस थांबा, मुंबईमध्ये सुद्धा दंगे सुरू होतील पेट्रोल पंपावरती.
गेल्या 12 दिवसात डिझेलचे दर तब्बल 8 रुपयांनी वाढले. अवकाळी पाऊस, कडाक्याच्या उन्हामुळे भाज्यांची घटलेली आवक या सगळ्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडायला सुरुवात झाली. भाज्यांचे दर 30 ते 50% वाढले असून पुढील काळात भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. ते 50% यांनी भाव वाढलेले आहेत. त्याच्यामध्ये टोमॅटो आहेत, फरशी आहे, त्यानंतर शिमला आहे, मेथी आहे, या सर्व भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. सर्व या भाववाढीमागचं काय नेमकं कारण आहे? या भाववाढीमागचं कारण पहिलं म्हणजे डिझेलचे भाव वाढलेत, त्यामुळं ट्रान्सपोर्टेशन हे महाग पडते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अवकाळी पाऊस. अचानक पाऊस कुठे पण पडला की मालाचा सर्व सत्यानाश होतो. आणि याच्या मागचं कारण वेगळं म्हणजे डिझेल जे आता सध्या मिळतच नाहीये. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. आज सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली असून GST शिवाय सोन्याचा दर 1,57,000 रुपयांवर पोहोचला. तर दुसरीकडे चांदीचा दर जैसे थेच आहे. चांदीचा दर आजही 2,70,000 रुपयांवर कायम आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात CBIच्या तपासाला नवं बळण मिळालं. नीटचे पेपर आणि नोट्स रद्दीत विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी CBIकडून लातूरमधील जवळपास 50 रद्दी विक्रेत्यांची चौकशी होणार आहे. रद्दीतील कागदपत्रांचा तपास केला जाणार असून CBI पुराव्यांची जोडणी करत आहे. रद्दी विक्रेते आणि खरेदीदार आता CBIच्या रडारवर आले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात CBIच्या तपास NTA पॅनलमधील रसायनशास्त्र विषयाच्या एका तज्ज्ञ प्राध्यापिकेच्या भूमिकेमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय. अटकेत असलेली मुख्याध्यापिका मनीषा हवलदार हिनं चौकशीत या संबंधित तज्ज्ञाच्या सांगण्यावरून प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रश्नपत्रिका तयार करणं, भाषांतर, प्रिंटिंग आणि डिजिटल ट्रान्सफर प्रक्रियेत गळती झाल्याचा संशय CBIनं व्यक्त केला. लातूर नीट पेपरफुटी प्रकरणात CBIच्या ताब्यात असलेले RCEC कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकरचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला. यात मोटेगावकर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पाणी शिंपडत होता. दरम्यान हे शिंपडलेलं पाणी कुंभमेळ्यातील असल्याचं समोर आलं. तुमच्या सर्वांचं एम्समध्ये काम होऊ दे असं म्हणत विद्यार्थ्यांच्या डोक्यावर तो पाणी शिंपडत होता. नीट पेपरफुटी प्रकरणात CBIनं शिवराज मोटेगावकरला अटक केली. मोटेगावकरला अटक केल्यानंतर राज्यातील मोटेगावकर क्लासेस चर्चेत आले. मोटेगावकरच्या अनेक प्रॉपर्टी तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या. नाशिक गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयाला लागून असणाऱ्या मोठ्या इमारतीतील एका मजल्यावर मोटेगावकरचा कोट्यवधींचा आलिशान क्लास आहे. या क्लासेसमध्ये CCTV, सेंट्रल AC अशा सुविधा. विशेष म्हणजे नीट परीक्षेचं सुधारित वेळापत्रक देखील इथे लावण्यात आलं आहे.